होते त्या 2.5 वर्ष घरी बसले ना. रुको जरा सबर करो. मराठा आरक्षण असेल, ओबीसीचं आरक्षण असेल, आता कोविडचं जे काय आहे आपण अनलॉकमध्ये जातो, या सगळ्या ज्या काही महत्त्वाच्या बाबी आहेत त्या बाबतीमध्ये आणि उद्या पंतप्रधान महोदयांना मुख्यमंत्री आणि शिष्टमंडळ भेटणार आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, जीएसटी परतावा अशा विविध मुद्द्यांवर मोदी आणि ठाकरे यांच्यामध्ये चर्चा होणार आहे. फेसबुक लाईव्ह वर सरकार चालतं का? मुख्यमंत्री आता पोहोचलेले आहेत याच रुग्णालयामध्ये जिथे 10 नवजात बालकांना आपला प्राण गमवावा लागला होता. मात्र आता कोणाचीही गय केली जाणार नाही हे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. फेस टू फेस काम केलं पाहिजे. सर्व अधिकाऱ्यांशी ते चर्चा करणार आहेत. कशा प्रकारे या लसीची निर्मिती होऊ शकते या सगळ्याचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वतः हाफकिनमध्ये जाऊन आज घेत आहेत. 12:30ची वेळ होती आणि ते सध्या हाफकिनमध्ये दाखल देखील झालेले आहेत. दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. दिनेश, मुख्यमंत्री हाफकिनमध्ये पोहोचले. काम केलं पाहिजे. गेली 3 दिवस झाले या आपत्तीच्या परिस्थितीमध्ये माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब फील्डवरती आहेत. साहेब तळ्याला जाऊन आले, चिपळूणला जाऊन आले, गुहागरला जाऊन आले. मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमध्ये या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि ते पूरग्रस्तांशी संवाद साधतायत. माहिती आहे तुम्ही आम्हाला काहीतरी बंदोबस्त करणार आहात. आमचे आई वडील तुम्ही आहात, आम्हाला फक्त जगवा. जनता संकटात असते तेव्हा संकटात त्यांना साथ दिली पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कलानगर उड्डाण पुलाचं उद्घाटन करण्यात आलं. यासोबतच शिवडी वरळी उन्नत मार्गाचंही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं. या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला महापौर किशोरी पेडणेकर, सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हजर होते. उद्धव ठाकरेंनी आज गोसेखुर्द धरणाची पाहणी केलेली आहे.